अगदी सागर संगीत जेवण बनवायला नसेल जमत किंवा नाही जमणार तर काहीच हरकत नाही. मस्त पुरी आणि बासुंदीचा बेत आपण करू शकतो. सोपी रेसिपी आहे. पुऱ्या ज्या आहेत त्या मस्त टम्म फुगलेल्याच राहिलेल्या आहेत आणि बासुंदीची टेस्ट तर अप्रतिम झाली होती. देवाची पूजा केली आहे, इथे शेगडीची पूजा केली आणि लगेचच सुरुवात करते. या ठिकाणी आपण बासुंदी बनवायला सुरुवात करूया. एक वेगळ्या पद्धतीने इथे बासुंदी दाखवते तुम्हाला मी. नॉनस्टिक कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतले, त्यामध्ये अर्धी वाटी मी इथं मिल्क पावडर घातलेली आहे. मिल्क पावडर आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची, रंग वगैरे अजिबात चेंज करायचा नाहीये. 1 लिटर आपण इथे फुल क्रीम दुधाचा वापर करून ही बासुंदी बनवते. अगदी पटकन बनते, जास्त वेळ आटवत बसायची गरज नाहीये. पावडर इथं परतून झाल्यानंतर यामध्ये 1 कपभर मी दूध घातलंय आणि मिल्क पावडर आणि दूध या दोन्ही गोष्टी मिक्स करून घेतेय. थोड्या दुधामुळे व्यवस्थित पावडर मिक्स केली जाते. 1 लिटर मधलं जे बाकीचं दूध आहे ते मी इथं घालतेय. 1 लिटर दूध जे आहे फुल क्रीम दूध घेतलेलं ते पूर्णपणे मी तापवून घेतलेलं आहे. इथे केशरचे काही धागे घातलेत, नंतर चारोळ्या 2 चमचे घातलेत. काजू बदामची जी पावडर होती माझ्याकडे ती मी इथे 2 चमचे घातलेली आहे. आता हे दूध जे आहे ते आपल्याला जवळजवळ 7 ते 8 मिनिटं चांगलं आटवून घ्यायचंय. म्हणून मी मध्यम आचेवरती दूध व्यवस्थित आटण्यासाठी ठेवलेलं आहे. इकडे आपण पीठ मळून घेऊया पुऱ्यांचं. 2 कपभर आपण इथे गव्हाचं पीठ चाळून घेतलं, त्यामध्ये 2 चमचे रवा घातलेला आहे, बारीक रवा. 2 चमचे आपण बेसन घालतोय आणि पिठी साखर आपण अर्धा चमचा वापरली, चवीनुसार मीठ घातले. बेसन किंवा रवा याचा जास्त वापर करायचा नाहीये, फक्त पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी या दोन्ही गोष्टी आपण वापरलेल्या आहेत. थोडा थोडा पाण्याचा वापर करून आपण इथं पुरीचं पीठ जे आहे ते घट्टसर मळून घ्यायचंय. घट्ट पीठ मळल्यानंतर आपल्याला हे पीठ जे आहे ते झाकून ठेवावं लागतं, म्हणजे रवा जो आहे तो छान फुलून येतो. पुरीसाठी पीठ मळताना मी बिलकुल तेल वापरत नाही, नाहीतर मग त्या पुऱ्या ज्या आहेत त्या तेलकट होतात. आता फक्त वरतून लावण्यासाठी मी बोटाला थोडंसं तेल घेतले आणि व्यवस्थित हे पीठ जे आहे ते एकसारखं करून घेतलंय. आता हे पीठ आपण एक 10 मिनिटासाठी बाजूला झाकून ठेवूया. आता वळूया परत आपल्या बासुंदीकडे. बासुंदी बऱ्यापैकी घट्टसर झालेली आहे आणि साईडला जे साय लागते ना ती पण आपल्याला यामध्ये सतत मिक्स करत राहायचे, म्हणजे ते दूध जे आहे ते मस्त घट्ट घट्ट होत जातं. एका लिमिटला आपल्याला बासुंदी दाटसर वाटल्यानंतर अर्ध्या वाटीला थोडीशी कमी आपल्याला इथे साखर वापरायची आहे. चवीनुसार साखर आपण इथे कमी जास्त करू शकतो. वेलची पूड घातली मी आणि परत एक 2 ते 4 मिनिटासाठी इथे व्यवस्थित ही बासुंदी अशी मिक्स करून घेतली आहे. हा दाटसरपणा परफेक्ट आहे, कारण बासुंदी जशी थंड होईल तशी अजूनच दाटसर होत जाते. आता आपण गॅसची फ्लेम बंद करून बासुंदी आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवतोय. पुऱ्या लाटायला सुरुवात करूया. एका बाजूला तेल तापायला ठेवलेलं आहे. 4-4 पुऱ्या मी इथे लाटून घेतेय. मदतीला कोणी असेल तर उत्तमच, पण नसेल तर 4-4 पुऱ्या लाटायच्या आणि त्या तळून घ्यायच्या. एकच मोठी पोळी लाटून तुम्ही त्या वाटीच्या आकाराने किंवा एखाद्या झाकणाच्या आकाराने त्या कट करून घेऊ शकता. पुऱ्या ज्या आहेत त्या एकसारख्या लाटायच्या, मध्ये थोडी जाडसर ठेवून किनारी आहेत त्या व्यवस्थित लाटून घ्यायच्या. तेल चांगलं तापल्यानंतर मीडियम ते हाय फ्लेमवरती आपण पुऱ्या तळून घेतोय. पुरी जी आहे ती जास्त उलटपुलट करायची नाही, तसं केलं तर पुऱ्या ज्या आहेत त्या तेलकट बनतात. आता मी इथं पुरी सोडली, आता एकदाच फक्त त्याची साईड चेंज करते. खालच्या बाजूनी पण ती व्यवस्थित तळल्यानंतर आपण ती बाजूला काढून घ्यायची. तर ही टीप नक्की लक्षात ठेवा, पुऱ्या ज्या आहेत त्या अजिबात तेलकट बनणार नाही. पुऱ्या तळताना तेल चांगलं तापलेलं हवं. मीडियम ते हाय फ्लेमवरती आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघताय प्रत्येक पुरी जी आहे ती मस्त टम्म फुगलेली आहे. तर अशी रेसिपी बिलकुल मिस करू नका. या पद्धतीने तुम्ही पुरी नक्की बनवून बघा. रवा, बेसन यामुळे ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या छान खुसखुशीतही झालेल्या आहेत. आता आपण ताट वाढायला सुरुवात करूया, कारण की बासुंदी पण थोडीफार थंड झालेली आहे आणि आपल्या पुऱ्या पण तयार करून झालेल्या आहेत. कसा वाटला व्हिडिओ हे कळवायला बिलकुल विसरू नका. जवळच्यांना हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.